राम राम मंडळी, मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत कोकणात. तर हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे आणि आज आपण प्रवास करणार आहोत ठाणे ते रत्नागिरीचा. तर सकाळी 5:45 वाजता आपल्याला ठाण्यावरून जनशताब्दी गाडी भेटणार आहे आणि ह्या गाडीने आपण जाणार आहोत रत्नागिरीपर्यंत. तर चला. कोकणात जायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे ट्रॅव्हलिंग. मी अगदी शॉर्ट नोटीसवरती ट्रेनचं बुकिंग करायला गेलो होतो, त्यामुळे मला तरी ए सीचंच तिकीट घ्यावं लागलं. ए सीचं तिकीट तसं तर 1400-1500 तुम्हाला भेटून जातं, परंतु तुम्ही जर नॉर्मल तिकीट काढलं तर तुम्हाला 300-400 ते 500 रुपयापर्यंत पण भेटून जाईल. त्यामुळे जर तुम्ही कोकणात जात असाल तर लवकरात लवकर तुम्ही बुकिंग करावं. मी आता एकदम शॉर्ट नोटीसवरती केलं होतं, त्यामुळे आपल्याला ए सीचं तिकीट भेटलं होतं. साडेआठच्या सुमारास आपण नाश्त्यासाठी ब्रेड ऑमलेट ऑर्डर केलं होतं, ज्याची चव ॲव्हरेज होती. तर चला आता तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो. तर म्हणजे आता आपण आहोत चिपळूण रेल्वे स्थानकावरती आणि हा पनवेल त्याचा पहिला स्टॉप होता ट्रेनचा. त्यानंतर आता आपण इथून पुढे रत्नागिरीला जाणार आहोत. तिथून आपला पूर्ण ट्रेन चालू होणार आहे. तर चला जाऊयात पुढचा प्रवास करायला. 2 मिनिटं ट्रेन थांबलेली आहे, त्यामुळे आपण थोडंसं खाली उतरू, थोडंसं क्लिप बनवूया म्हटलं. तर चला. तर मंडळी, फायनली आपण आता रत्नागिरीला येऊन पोहोचलो आहोत आणि इथून आपण आता डायरेक्ट हॉटेलला जाणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला इथून आता रिक्षा भेटेलच. आधी इथलचा नजारा तुम्हाला दाखवतो.
तर मंडळी आता आपण हॉटेलवरती आलेलो आहोत. चेकिंगसाठी थोडासा वेळ आहे, तर त्यामुळे आधी बोललं की थोडंसं लंच वगैरे नॉर्मल करून घेऊया. फ्रेश होऊन पुन्हा आपल्याला फिरायला जाता येईल बाहेर. तर चला लंच करून घेऊया आता. आपलं चेक इन झालेलं आहे हॉटेलमध्ये. लंच पण झालेलं आहे. आता जवळजवळ 1:30 ते 2:45 वाजलेले आहेत आणि आता आपण पुन्हा रेडी झालेलो आहोत आणि आता आपण चाललो आहोत एका ठिकाणी. फिरूया खाली, बाहेर फिरूया, काय काय ठिकाणे पाहूया. आपलं आहे की रतनदुर्ग आपण आता करूया सध्या तरी, आणि बीचच्या आजूबाजूने फिरूया, त्या ब्रिजवरती जाऊया. तुम्ही आता पाहिलात की बाल्कनीमधून रूममधून कसला व्ह्यू दिसतोय भारी. आणि आता भरती आलेली आहे त्यामुळे खूप पाणी आहे समुद्राला, त्यामुळे बीचवरती पण थोडंसं रिस्कीच आहे आणि कचरा वगैरे पण खूप आहे. त्यामुळे बघूया हातचं काय काय आहे. चला. तर मंडळी, हा होता आपला ठाणे ते रत्नागिरीचा प्रवास. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रत्नदुर्ग किल्ला. तर तुम्हाला काही कारणास्तव आपला हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, मजेत राहा आणि मेन म्हणजे फिरत राहा.